नमस्कार मित्रांनो, मी जयवंत देशमुख पुन्हा एकदा परम एज्युकेशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. आपण जी सिरीज सुरू केली आहे MST CET आणि बोर्ड एक्झाम करिता, ज्याच्यामध्ये नोट्स सुद्धा बोर्डवरतीच तुम्हाला मिळणार आणि MST CET रिलेटेड क्वेश्चन जे असणार ते सुद्धा प्रत्येक लेक्चरमध्ये त्या पर्टिक्युलर टॉपिकच्या संबंधामध्ये जे असतील ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये डिस्कस करतो आहोत. 3 लेक्चर्स आपण फिनिश केले. थर्ड लेक्चरपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो होतो. लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. त्याचे सगळे डिटेल्स आता थर्ड लेक्चर पर्यंत कंप्लीट झाल्यानंतर या लेक्चरमध्ये, लेक्चर नंबर 4 मध्ये वी आर गोइंग टू टॉक अबाउट न्यू मेंडेलिझम. न्यू मीन्स न्यू मेंडेलिझम बद्दल सर्व माहिती आहे याच्यामध्ये आपण घेणार. कारण काय झालं, मेंडलनी जे वर्क केलंय 1866 मध्ये, दॅट वॉज पब्लिश्ड. ठीक आहे. 1884 मध्ये मेंडल हे मरून गेले, परंतु त्यावेळी कम्युनिकेशनच्या सुविधा खूप कमी होत्या. त्यांचं वर्क, त्यांनी केलेलं जे ग्रेट वर्क होतं, दॅट वॉज नॉट पब्लिश्ड प्रिसाइसली. म्हणजे व्यवस्थितपणे ते पब्लिश झालेलं नव्हतं. म्हणजे जगासमोर त्यांनी केलेल्या स्टडीचा हा काय म्हणू आपण, त्याचं ग्रेटनेस सर्वांसमोर आलेलं नव्हतं. बरोबर आहे. लेटर ऑन डेव्हलपमेंट होत गेली. वेगवेगळे सायंटिस्ट आले, जसं की शेरमॅक असेल, ह्युगो द व्रीज असेल किंवा तुमचा कोरेन्स असेल. यांनी त्यांचं वर्क रिडिस्कवर केलं. त्याच्यानंतर रिडिस्कवर केल्यानंतर वेगवेगळे लॉज त्यांनी पुट केले. त्यालाच आपण मेंडल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स बोललो, जे की आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मेंडलनी जे काय पोस्ट्युलेट्स, जे काय कन्क्लुजन्स मांडले होते की येस फॅक्टर्स, आता ज्याला आपण जीन्स म्हणतो, तर मेंडलनी त्याला काय बोललं होतं, फॅक्टर विच वर प्रेझेंट इन द गॅमेट्स. आणि गॅमेट्सच्या माध्यमातून ते फॅक्टर नेक्स्ट जनरेशनकडे कॅरी फॉरवर्ड होतात. आणि पेरेंटल जनरेशनचे कॅरेक्टरिस्टिक किंवा कॅरेक्टर आहेत ते ऑफस्प्रिंग किंवा प्रोजिनीकडे पोहोचल्या जातात. ठीक आहे. मग मेंडलने वेगवेगळे जनरलायझेशन सुद्धा मांडले की दिस फॅक्टर्स आर प्रेझेंट विच आर द युनिट ऑफ हेरिडिटी. सेकंड त्यांनी पोस्ट्युलेट मांडला होता किंवा त्यांचं जनरलायझेशन त्यांनी सांगितलं की दिस फॅक्टर्स रिमेन प्रेझेंट इन द पेअर. अजून त्यांनी सांगितलं ते पेअरमध्ये आहेत तर एक डॉमिनंट असणार, एक रिसेसिव्ह असणार. जो डॉमिनंट आहे त्याचंच कॅरेक्टर हे जनरेशनमध्ये एक्सप्रेस होणार. ओके. असे वेगवेगळे. आणि जेव्हा ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ गॅमेट, जेव्हा गॅमेट तयार होतात, तर गॅमेट तयार होते वेळी देअर वुड बी इंडिपेंडंट असॉर्टमेंट ऑफ द जीन्स, जे की आपण थर्ड लॉ ऑफ मेंडल बघितला, मेंडल्स लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. मग हे काय झाले, वेगवेगळे जनरलायझेशन दिले, ते आपण इथे लिहिलेले आहेत. फक्त एक इंट्रोडक्टरी पार्ट आपण याच्यामध्ये काय बघणार आहोत. मग इंट्राजेनिक आणि इंटरजेनिक, किंवा त्यालाच आपण जेनिक जीन्स म्हटल्यापेक्षा ॲलेली म्हणू, ॲलिल्स. मग इंटर ॲलेलिक इंटरॅक्शन्स आणि इंट्रा ॲलेलिक इंटरॅक्शन्स. म्हणजेच हे काही जे पॉस्ट्युलेट्स किंवा जनरलायझेशन मेंडलने दिले होते, त्याच्यानंतर जी स्टडी झाली तर अजून वेगवेगळ्या स्वरूपाचे फाइंडिंग्स हे वेगवेगळ्या सायंटिस्टला आढळले. आणि ती जी ओव्हरऑल स्टडी होती पोस्ट मेंडल, म्हणजे मेंडलच्या नंतर, तर त्याला पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स सुद्धा म्हणतात किंवा त्यालाच न्यू मेंडेलिझम, न्यू मीन्स न्यू मेंडेलिझम सुद्धा म्हणतात. ओके, चलो स्टार्ट करेंगे. या लेक्चर मध्ये आता सुरुवात डेव्हिएशन्स. डेव्हिएशनचा अर्थ काय, थोडासा त्याच्यापासून बदल. डेव्हिएशन म्हणजे बदल. काय जे जनरलायझेशन्स कुणी दिले होते, व्हॉट एव्हर द जनरलायझेशन्स वेअर गिव्हन बाय मेंडल, त्याच्यामध्ये थोडेसे फरक बाकीच्या सायंटिस्टला आढळले आणि तेच म्हणजे डेव्हिएशन फ्रॉम मेंडल्स फाइंडिंग्स. आता मेंडलने कुठले जनरलायझेशन दिले, आपण सांगितलंय जनरल रूल्स त्यांनी मांडले. तर ते रूल कोणते दिले, सिंगल ट्रेट, सिंगल जीन, 2 एलील. म्हणजेच काय, ट्रेट काय घेऊ आता, कॅरेक्टर, अगोदरचे लेक्चर्स नीट बघा. दिस इज अ कॅरेक्टर, हाईट इज अ कॅरेक्टर. आता त्याच्यामध्ये टॉल इज अ ट्रेट. आता टॉल ट्रेट आहे ते इट इज कंट्रोल्ड बाय TT. म्हणजे याचा मिनिंग काय झाला की सिंगल जीन आहे. आता हे दोन्ही जरी सोबत असले तर कोणता तरी एकच डॉमिनेट करेल ना, एकच त्याचे कॅरेक्टर शो करेल. म्हणजे त्यांनी सांगितलं सिंगल जीन, दीज आर प्रेझेंट इन पेअर अँड दे कंट्रोल पर्टिक्युलर ट्रेट. हे जनरलायझेशन झालं. नेक्स्ट जनरलायझेशन काय सांगताय, हे जसेच्या तसं तुमच्या आय मीन स्टेट बोर्ड मधील आपण सेंटेन्सेस याच्यामध्ये घेतो. आपण ऑलरेडी सांगितलंय की तुम्हाला बोर्डची तयारी यातूनच करायची आणि सीईटीची तयारी सुद्धा याच्यामधून होईल. ओके, राईट. सेकंड जनरलायझेशन काय, टू एलिल्स शो इंटरॅक्शन इन विच वन इज कम्प्लिटली डॉमिनंट. समजा हे 2 एलिल्स आहेत, याच्यामध्ये हा कम्प्लिटली डॉमिनंट आहे आणि हा रिसेसिव्ह आहे. म्हणजे या कॅपिटल टीचं कॅरेक्टर दिसणार, टॉलनेस विल बी शोन अँड दिस डार्कनेस वुड बी हिडन ऑर इट वुड बी सप्रेस्ड. ते दबून जाणार. ओके. नंतर फॅक्टर्स ऑफ जीन्स फॉर डिफरंट traits present on the different chromosome assort independently.
जेव्हा गॅमेटचं फॉर्मेशन होणार होतं, जसं दिस इज हेट्रोझायगस कंडिशन, या कंडिशनला आपण काय बोललो, हेटेरोझायगस कंडिशन. जर ही होमोझायगस कंडिशन, याला मी शॉर्ट मध्ये लिहितोय होमोझायगस कंडिशन, तर याच्यापासून सिंगल गॅमेट प्रोड्यूस झाला होता, बरोबर की नाही. पण हेटेरोझायगस मध्ये 2 डिफरंट गॅमेट्स तयार झाले होते. आणि जो हे थर्ड सेंटेन्स आपल्याला काय सांगतंय, डायहायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंट बघितला होता. फॉर एक्झाम्पल टीटी आणि आर हे 2 ट्रेट्सचे कॉन्ट्रास्टिंग पेअर आपण सोबत घेतल्या होत्या आणि त्याला असं मेन्शन केलं होतं. तर याच्यापासून टी आर हे गॅमेट तयार झाले, याच्यापासून टी आर, आणि यांच्यापासून F1 जनरेशन कशी तयार झाली होती, टी आर आर, म्हणजे टॉल आणि राऊंड. तर ह्या F1 जनरेशन पासून जेव्हा F2 जनरेशन तयार व्हायची होती, त्यावेळी गॅमेट फॉर्मेशन वॉज नेसेसरी, गॅमेट फॉर्मेशन होणं गरजेचं आहे. तर हे गॅमेट्स कसे तयार झाले होते, हा या टीने याच्यासोबत कंबाईन होऊन असा एक गॅमेट तयार केला होता टी आर, किंवा हा या स्मॉल आर सोबत जाऊन याने असा तयार केला गॅमेट, या टीने या आर सोबत अँड या टीने या आर सोबत. म्हणजे शॉर्टकट मध्ये सांगण्याचा मुद्दा हा झाला की ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन जे काही क्रोमोझोमवरती फॅक्टर्स किंवा जीन्स प्रेझेंट आहेत, तर गॅमेट फॉर्मेशनच्या वेळी ते इंडिपेंडेंटली स्वतंत्रपणे सेपरेट होऊन त्यांचे गॅमेट तयार करतात. राईट, ओके, हे जनरलायझेशन झाले. पुढे जाऊ आपण. मग व्हॉट इज न्यू मेंडेलिझम. न्यू मेंडेलिझम आपण कशाला म्हणणार आहे, विथ द पॅसेज ऑफ टाइम, जसं अशी वेळ गेली, नंबर ऑफ डेव्हिएशन्स वेर ऑब्झर्व्ड और आयडेंटिफाइड इन द पोस्ट मेंडेलियन इरा दॅट गिव्ह ऍडिशनल इन्फॉर्मेशन ऑन द पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स. जो काय पॅटर्न त्यांनी सांगितलं होतं मेंडलनी, की एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशनकडे फॅक्टरच्या मदतीने जे की गॅमेट्स मध्ये प्रेझेंट आहेत ते कॅरेक्टर पुढे पुढे ट्रान्सफर होत चालले आहेत. F1 जनरेशन मध्ये फक्त डॉमिनंट कॅरेक्टर्स अपियर झालाय, F2 जनरेशन मध्ये कॅरेक्टर सेपरेट झालेत, म्हणजे डॉमिनंट आणि रिसेसिव्ह दोन्ही सुद्धा दिसले होते. याच्यामध्ये सुद्धा भरपूर सायंटिस्टला वेगवेगळे अजून बदल दिसलेत, आणि ते जे काय बदल ऑब्झर्व केलेत त्यालाच म्हणतो आपण पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स. जो काय मेंडलने सांगितलं होता इनहेरिटन्सचा पॅटर्न किंवा पद्धत, या पद्धतीने इनहेरिटन्स होणार, त्याच्यामध्ये सुद्धा नवीन नवीन फाइंडिंग समोर आल्या, आणि ते जे काय बदल समोर आले त्यालाच तर आपण म्हणणार की न्यू मेंडेलिझम. क्लिअर आहे. तर दिस इज द आन्सर टू या व्हॉट इज न्यू मेंडेलिझम क्वेश्चन. राईट, पुढे जाऊ. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का. आता हे डू यू नोचा मिनिंग काय होतो, की आता याच्यानंतर आपण हे शिकणार आहोत. काय सांगितलं यांनी, सिंगल ट्रेट, सिंगल जीन माहिती आपल्याला, हा जीन कोणतं कॅरेक्टर कंट्रोल करतोय, आय मीन ट्रेट टॉलनेस. 2 एलीली म्हणजे हे असंही असू शकतं आणि हे असंही असू शकतं, बरोबर आहे. शोईंग इंटरॅक्शन्स लाईक कोडॉमिनन्स अँड इनकम्प्लीट डॉमिनन्स, हे आपल्याला नंतर शिकायचं आहे. म्हणजेच ह्या इंट्रा एलेलिक आणि इंटर एलेलिक अशा इंटरॅक्शन्स आपल्याला शिकायच्या. पुढचं बघून घेऊ आपण. सिंगल ट्रेंट असेल, सिंगल जीन असेल, मोर दॅन 2 एलेली असतील, आणि त्यालाच आपण मल्टिपल एलेलिझम हेडिंग खाली शिकणार आहे. बघू आपण ते. जस्ट डू यू नो म्हणून त्यांनी विचारलंय. सिंगल ट्रेट, मोर दॅन 1 जीन, म्हणजे पॉलिजेनिक इनहेरिटन्स झालं. पॉलिजेनिक इनहेरिटन्स नावामध्येच आहे, ते सुद्धा आपण डिटेलमध्ये डिस्क्राईब करू, इथे वेळ घालण्यात अर्थ नाही. वेल, सिंगल जीन इन्फ्लुएन्सिंग मेनी ट्रेट्स, त्याला म्हणायचं प्लिओट्रॉपी. इन शॉर्ट आपल्याला काय काय शिकायचंय, तर आपल्याला शिकायचंय कोडॉमिनन्स. डॉमिनन्स आपण शिकलोय. नंतर इनकम्प्लीट डॉमिनन्स, त्याच्यानंतर आपण शिकणार मल्टिपल एलेलिझम. हा प्रकार काय, मल्टिपल एलेलिझम. देन प्लिओट्रॉपी आपण शिकणार. प्लिओट्रॉपी कशाला म्हणायचे, त्याचे कुठले कुठले ट्रेट्स कंट्रोल होतील. आणि पॉलिजेनिक इनहेरिटन्स, वेगवेगळे सगळे जीन्स एकत्र येऊन एखादा पॅटर्न इनहेरिट करणार किंवा कॅरेक्टर किंवा ट्रेटला कंट्रोल करणार, त्याला पॉलिजेनिक इनहेरिटन्स आपण म्हणणार. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता या पुढच्या बीटमध्ये बघायच्या. ओके, चलो आगे बढ़ेंगे. वेल, जीन इंटरॅक्शन्स, कोणत्या कोणत्या टाईपच्या जीन इंटरॅक्शन्स असतील, ठीक आहे. तर त्या 2 कॅटेगरीमध्ये आपण करणार. इंट्राजेनिक किंवा इंट्रा एलेलिक म्हणून आपण यालाच इंट्रा एलेलिक म्हणू शकतो आपण, इंट्रा एलेलिक इंटरॅक्शन. आणि दुसरी इंटरजेनिक किंवा नॉन एलेलिक इंटरॅक्शन, म्हणजेच त्याला म्हणू शकतो आपण इंटर एलेलिक. इंट्रा आणि इंटर हे 2 शब्द आहेत. याचा मिनिंग काय होतो, समजा 2 क्लासरूम असतील, 11वीची क्लास आणि 12वीची क्लास, 11th स्टँडर्ड 12th स्टँडर्ड, ठीक आहे. त्यांच्यामध्ये जर कुठली स्पर्धा असेल, कॉम्पिटिशन असेल, तर दॅट विल बिकम युअर इंटर क्लास कॉम्पिटिशन. समजलं, 2 डिफरंट भागामध्ये कॉम्पिटिशन झाली, इंटर होईल. आणि इंटर म्हणजे काय, क्लास 11 आहे, 11 क्लासच्याच स्टुडंट्स मध्ये कॉम्पिटिशन सुरू आहे,
त्याला आपण काय म्हणणार, इंट्रा क्लास कॉम्पिटिशन. म्हणजेच ते इंट्रा ॲलिलिक दोन सोबत असणारे, फॉर एक्झाम्पल हे दोन सोबत आहेत, यांच्यामध्ये जी इंटरॅक्शन असेल ती, आणि हे दोनही डिफरंट असतील, सपोज हे असे दोन डिफरंट दिसतील, हे क्रोमोझोम वरती हे काय क्रोमोझोम वरती आहे, यांच्यामध्ये जी इंटरॅक्शन होणार त्याला आपण म्हणणार इंटर ॲलिलिक इंटरॅक्शन. राईट. बघायचे आपल्याला इंटरजेनिक, इट अकर्स बिटवीन द एलिल्स ऑफ सेम जीन. सी हियर, हे यांच्यामध्ये इंटरॅक्शन आहे. सपोज उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलंय, हे आपण काय कशामुळे सांगितलं, एक उदाहरण. तर हे एकाच जीनचे दोन ॲलिल्स अल्टरनेट फॉर्म आहेत, त्याला ॲलिल म्हणतो आपण. तर हे जे ॲलिल यांच्यामध्ये जर इंटरॅक्शन होत असेल तर त्याचे इंटर ॲलिलिक. आणि इंटर ॲलिलिक म्हणजे काय, बिटवीन द ॲलिल्स ऑफ डिफरंट जीन्स प्रेझेंट ऑन सेम ऑर डिफरंट क्रोमोझोम. आपण सांगितलं हे एक क्रोमोझोम नंबर 1 वरती, ह्या एक क्रोमोझोम ए वरती प्रेझेंट होता अँड इट वॉज प्रेझेंट ऑन क्रोमोझोम बी. मग यांच्यामध्ये जर इंटरॅक्शन्स होत असतील तर त्या इंटर ॲलिलिक इंटरॅक्शन्स. क्लिअर. ओके. उदाहरण काय, इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड कोडॉमिनन्स. कुणाची एक्झाम्पल झाली, महत्वाचं आहे, सीईटी मध्ये विचारू शकतील की इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स याचे एक्झाम्पल कुठले आहेत, तर कुठले असणार आहे, इनकम्प्लीट आणि कोडॉमिनन्स. ओके. इट ऑल्सो अकर्स बिटवीन द मल्टिपल एलिल सिरीज ऑफ जीन. आपण याला सेपरेटली डिस्कस करूया. ओके. राईट. इंटरजेनिक मध्ये काय काय एक्झाम्पल येणार, इंटर ॲलिलिक मध्ये प्लिओट्रॉपी, पॉलिजेनिक इनहेरिटन्स, एपिस्टॅसिस, सप्लिमेंटरी अँड कॉम्प्लिमेंटरी जीन्स. हे जीन्स असतील, यांच्यामध्ये ज्या ज्या इंटरॅक्शन्स असतील त्या. फक्त लक्षात ठेवा की तुम्हाला याचे उदाहरण सीईटी मध्ये, एमएसटी सीईटी मध्ये विचारू शकतील की इंट्राजेनिक आणि इंटरजेनिक इंटरॅक्शन्सचे वेगवेगळे एक्झाम्पल्स किंवा सगळे एक्झाम्पल्स एकत्र देतील अँड फाइंड आउट की इंटरजेनिकचे याच्यामधले कुठले कुठले एक्झाम्पल आहे. राईट. चला पुढे जाऊ, कारण आपण हे डिटेल डिस्कस करणार आहोत 1 by 1. जीन इंटरॅक्शन मध्ये पहिली इनकम्प्लीट डॉमिनन्स. आताच बोललो आपण ही कोणती इंटरॅक्शन होणार, तर दिस विल बी युअर इंट्राजेनिक इंटरॅक्शन. इंट्राजेनिक इंटरॅक्शन म्हणजे दोन ॲलिल, एकाच जीनचे दोन ॲलिल त्यांच्यामध्ये असणारी इंटरॅक्शन म्हणजे इंटरजेनिक इंटरॅक्शन. इनकम्प्लीट डॉमिनन्स कशा म्हणायचं, आपण एक्झाम्पल घेतलं होतं. फॉर एक्झाम्पल इथे घेऊ आपण रेड फ्लावर. ओके. आणि याचा क्रॉस करू आपण व्हाईट फ्लावर सोबत. रेड फ्लावर क्रॉस विथ व्हाईट फ्लावर. तर रेड असं कन्सिडर करू की दिस इज युअर डॉमिनंट ट्रेट, म्हणून आपण RR यांनी दाखवू आणि इट विल बी शोन बाय RR. ठीक. होमोझायगस कंडिशन, कारण दोन्ही प्युअर पेरेंट्स आहेत. हायब्रिडायझेशन टेक्निक मध्ये आपण 3 स्टेप्स सुद्धा बघितल्या होत्या. तर इथे आपण लिहिणार R, याच्यापासून एकच गॅमेट तयार होईल, हेही लिहून टाकू आपण. हे झालं तुमचा गॅमेट आणि याच्यापासून R गॅमेट तयार होणार. आता यांच्यापासून जी जनरेशन तयार होणार त्याला तुम्ही काय म्हणणार, F1 हायब्रिड म्हणणार. बरोबर. अकॉर्डिंग टू मेंडलिझम, अकॉर्डिंग टू मेंडलच्या अँगलने जर आपण विचार केला तर आता इथे काय तयार होणार आहे, RR F1 हायब्रिड तयार झालाय. आणि मेंडलचं म्हणणं काय होतं, F1 जनरेशन मध्ये जेव्हा F1 हायब्रिड तयार होणार, ठीक आहे, आता हे मोनो हायब्रिड क्रॉस गेला, याला मोनो हायब्रिड सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर काय असायला पाहिजे मेंडलच्या अनुषंगाने, दिस फ्लावर्स नीड्स टू बी रेड इन कलर. पहिल्या लेक्चर्स मध्ये तुम्ही चांगलं बघा, हा आपला जनरल पॅटर्न होता की पहिल्या जनरेशन मध्ये एकच कॅरेक्टर अपियर होणार आणि त्या कॅरेक्टरलाच आपण डॉमिनेट म्हणणार. बरोबर की नाही. तर आता हे कसे असायला पाहिजे, रेड असायला पाहिजे अकॉर्डिंग टू मेंडल. परंतु ही काय आता इंट्राजेनिक इंटरॅक्शन आहे, तर याच्यामध्ये थोडासा बदल होणार. ओके. जस्ट अ सेकंड. ठीक आहे. तर ही मेंडलच्या अनुषंगाने झालंय. आता मी याला इरेस करतोय. कसं इरेस, फक्त इतकंच इरेस करतोय. ओके. ठीक आहे. हा रेड होता, हा व्हाईट फ्लावर होता, यांच्यापासून होमोझायगोटिक प्युअर पेरेंट्स आहेत म्हणून सिंगल गॅमेट तयार झाले. इथे आपण लिहू हा गॅमेट. ओके. आता इथे कॉम्बिनेशन येणार तर ऑब्व्हियसली RRच येणार. पण यावेळी इंटरमिडिएट एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर और ट्रेट विल बी शोन. इंटरमिडिएटचा अर्थ काय होतो, मधलं एक्सप्रेशन. हा पण कम्प्लिटली डॉमिनंट राहणार नाही, हा पण कम्प्लिटली डॉमिनंट राहणार नाही. म्हणजे याचंही कॅरेक्टर कम्प्लीट नसेल, याचंही कॅरेक्टर कम्प्लीट दिसणार नाही. अगोदरच्या केसमध्ये आपण काय सांगितलं होतं की रेड कॅरेक्टर आपल्याला दिसलं होतं, है ना. तर आता इथे तसं नाही होणार आहे. तर RR तयार होऊन याच्यापासून पिंक हा कलर तुम्हाला ऑप्टेन झाला. म्हणजे कम्प्लीट R झालाय का, नाहीये. कम्प्लीट व्हाईट झालाय का, नाही. दोघांचंही एक्सप्रेशन इनकम्प्लीट झालंय. हा पण कम्प्लिटली एक्सप्रेस झाला नाही, हा पण कम्प्लिटली एक्सप्रेस झाला नाही.
अशा प्रकारचं जे डॉमिनन्स असेल, नो डाऊट दोन्ही डॉमिनंट झालेत, पण कसे इनकम्प्लीट डॉमिनंट झाले, म्हणजे त्यांचे इंटरमिडिएट एक्सप्रेशन मधलं एक्सप्रेशन, रेड मध्ये जर पिंक कलर टाकला, सॉरी रेड मध्ये व्हाईट कलर जर तुम्ही टाकला तर तो कलर कसा बनणार, पिंक बनणार. मग पिंक कलरचे फ्लावर तुम्हाला दिसले. म्हणजेच अशा टाइपचे इंटरॅक्शन की ज्याच्यामध्ये बोथ द ट्रेट्स विल बी एक्सप्रेस्ड इनकम्प्लिटली त्या दोन्ही एक्सप्रेस होणार. अशा टाइपच्या इनहेरिटन्सला आपण म्हणणार इनकम्प्लीट डॉमिनन्स. राईट. बघू आपण इकडे. इन द इनकम्प्लीट डॉमिनन्स बोथ द एलील ऑफ एन ॲलोमॉर्फिक पेअर एक्सप्रेस देमसेल्फ पार्शियली. याने याचा काही भाग इथे दाखवला, याने याचा काही भाग दाखवला, तो त्याचा मिनिंग झाला. वन एलील और जीन कॅनॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ द अदर एलील कम्प्लिटली. आता अगोदर या रेडनी व्हाईटला कम्प्लीट सप्रेस करून टाकलं होतं अकॉर्डिंग टू मेंडल, पण इथे काय सापडलं, याने कम्प्लिटली या व्हाईट ट्रेटला कम्प्लिटली सप्रेस केलं नाही. वेल, तिसरं बोलू आपण. इन सच केसेस देर इज अन इंटरमिडिएट एक्सप्रेशन इन द F1 हायब्रिड. हे तुमचं F1 हायब्रिड, याच्यामध्ये इंटरमिडिएट एक्सप्रेशन झालं, म्हणजे दोघांच्या मधलं एक्सप्रेशन झालं. बरोबर की नाही. राईट. अ वेल नोन एक्झाम्पल इज द फ्लावर कलर ऑफ मिराबिलिस जलापा. एक्झाम्पल विचारतील, फ्लावर कलर ऑफ मिराबिलिस जलापा. एक्झाम्पल्स आपण इथे लिहू. अँटीरेनम मॅजस हे एक एक्झाम्पल झाले. ओके. किंवा इव्हिनिंग प्राइमरोज एक बॉटॅनिकल नेम आहे, इव्हिनिंग प्राइमरोज. असे काय झाले, हे एक्झाम्पल झाले इनकम्प्लीट डॉमिनन्सचे. आता याच्यामध्ये जर तुम्ही रेशिओ काढण्याचा ठरवला की तुमची F1 जनरेशन झाली आहे, बरोबर आहे की नाही. फिनोटायपिक आणि जिनोटायपिक दोन्ही रेशिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला F2 जनरेशन मध्ये ते रेशिओ बघायला मिळतात. कशी मिळतील, लेट अस सी. ओके. इकडे बघा. आता इथे लिहिलंय मी R आणि R. कोणता कलर आलाय, हा पिंक कलर आलाय. हा कुणाचा होता, F1 हायब्रिड. कुठली कंडिशन आली आहे, हेटेरोझायगस कंडिशन आली, म्हणजे आता मेल आणि फिमेल यांच्यापासून दोन दोन गॅमेट तयार होतील, R आणि R. हे डिटेल मध्ये आपण बघितलंय. आता याच्यानंतर समजून घ्यायचंय. इथे मी असं काढतोय, आता हा मेल अँड दिस इज अ फिमेल. फिमेलचे गॅमेट मी इथे लिहितोय R, मेलचे गॅमेट इथे लिहितोय R आणि R. ही तयार काय करतोय आपण, F2 जनरेशन तयार करतोय. समजते सगळ्यांना. वेल, अगोदरच्या कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर दिस इज व्हेरी इझी टास्क. ठीक आहे. ओके. आता मला सांगा, हा याच्याशी कंबाईन होणार, हा याच्याशी कंबाईन होऊ शकेल. ह्या प्रोबेबिलिटी चार्ट आहे की नाही, आर आर, देन हा याच्या सोबत जाईल किंवा याच्या सोबत जाईल, म्हणजे इथे सुद्धा एक्सप्रेशन आर आर आणि आर आर आहे. वेल, रेशिओ आता आपण बाहेरून बघून सांगणार की कलरचा आय मीन फ्लावरचा कलर कुठला आहे. काय सांगितलं होतं आपण, हा दिसतोय आपल्याला. आपण ऑब्व्हियसली वी विल कॉल दिस कलर ॲज दिस विल बी युअर रेड कलर म्हणणार, कारण दोन्ही कॅपिटल आर आहेत. याला तुम्ही काय कुठला कलर म्हणणार, कारण पेरेंटल अपिअरन्स झालं, रिअपिअरन्स झालं की नाही. ओरिजिनल पेरेंट्स कसे होते तुमचे, असे पेरेंट्स होते, त्यांचं रिअपिअरन्स F2 जनरेशन मध्ये झालं, आणि त्यालाच आपण लॉ ऑफ सेग्रिगेशन सुद्धा बोललो होतो. बरोबर की नाही. सेपरेशन ऑफ कॅरेक्टर्स इन F2 जनरेशन. राईट. आणि काय कलर आलेला होता आपला F1 हायब्रिडचा, पिंक आला होता. तर याला तुम्ही काय म्हणणार, आता इथे यालाही पिंक म्हणणार आणि याला सुद्धा पिंक म्हणणार. अगोदरची केस आठवा, मोनो हायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंट मध्ये, ज्यावेळी आपण फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशिओ F2 जनरेशन मध्ये बघितले, तर ते रेशिओ कसे होते, मी लिहितोय ते फिनोटायपिक रेशिओ आणि दुसरा लिहितोय जिनोटायपिक रेशिओ. ओके. अगोदरची कंडिशन, तर फिनोटायपिक रेशिओ वॉज 3:1 and genotypic ratio was 1:2:1. हा रेशिओ अगोदरचा होता. ठीक आहे ना, जेव्हा रेड कलर कंडिशन आपल्याला ऑप्टेन झाली होती. पण आता हा इनकम्प्लीट डॉमिनन्स झालाय. याच्यामध्ये काय काय ऑप्टेन झालंय आपल्याला, एक तर रेड फ्लावर, दुसरं पिंक फ्लावर आणि तिसरं फ्लावर कुठला आहे, व्हाईट फ्लावर. आपण एक्सटर्नली त्याला फिजिकली बघून काय सांगितलं, बाहेरून बघून काय सांगितलं की हो रेड कलरचा याच्यामध्ये एक फ्लावर आहे, पिंक कलरचे 2 फ्लावर आहेत आणि व्हाईट कलरचा एक फ्लावर आहे. 1 2 just a second. ओके. स्टायलस पडला होता माझ्याकडून. राईट. ओके. तर आपण बाहेरून बघून काय सांगितलं की याच्यामध्ये रेड एक आहे, पिंक 2 आहेत आणि व्हाईट एक आहे. म्हणजेच बाहेरून बघून सांगितलं, म्हणून हा रेशिओ काय झाला याचा, फिनोटायपिक रेशिओ.
इनकम्प्लीट डॉमिनन्सचा फिनोटाइपिक रेशिओ काय झालाय 1:2:1. क्लिअर आहे. आता जिनोटाइप चेक करा. जिनोटाइप मध्ये सुद्धा काय सी जिनोटाइप मध्ये आपण हे बघणार दोन्ही कॅपिटल आर आहेत का, किंवा एक कॅपिटल एक स्मॉल आहे, किंवा दोन्ही आर आहेत का. ओके, तो रेशिओ सुद्धा बघा 1. हे किती आलेत 2 आणि हा किती आला 1. हा झाला यांचा जिनोटाइपिक रेशिओ. बरोबर आहे. म्हणजे एक जर तुम्ही ऑब्झर्व केलं, अगोदरच्या केसमध्ये फिनोटाइपिक रेशिओ वॉज 3:1 इन F2 जनरेशन. फिनोटाइपिक रेशिओ वॉज 3:1 आणि जिनोटाइपिक रेशिओ इज 1:2:1. पण F2 जनरेशनच्या तुमच्या इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्स रेशिओ phenotypic ratio is 1:2:1 आणि genotypic ratio is also 1:2:1. म्हणजेच दोन्हीही फिनोटाइप आणि जिनोटाइप रेशिओ जे तुम्हाला इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये मिळाले तर ते सेम होते. दॅट इज 1:2:1. याला म्हणायचं तुम्ही इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स, दॅट इज इनकम्प्लीट डॉमिनन्स. क्लिअर दिस. काय काय क्वेश्चन्स तुम्हाला विचारतील याच्यामध्ये, क्वेश्चन्स विचारतील की फिनोटाइपिक रेशिओ इन केस ऑफ इनकम्प्लीट डॉमिनन्स इज किती आहे, तर दॅट इज 1:2:1. जिनोटाइपिक किती आहे तो सुद्धा सेमच आहे. हा एक प्रश्न विचारतील. नंतर इंटरमिडिएट एक्सप्रेशन कुठलं झालं किंवा त्याचे एक्झाम्पल, जसं आपण इव्हिनिंग प्राइम रोज सांगितलं. एक्स्ट्रीमली सॉरी, नॉट इव्हिनिंग प्राइम रोज. सॉरी इव्हिनिंग प्राइम रोज नाही, 4 o'clock प्लांट आपण त्याला म्हणतो. ओके, काय म्हणतोय 4 o'clock प्लांट. ठीक आहे, राईट. तर पुढे जाऊ. नेक्स्ट जीन इंटरॅक्शन काय तुमची, ही सुद्धा कोणती इंटरॅक्शन झाली आहे, इंट्राजेनिक इंटरॅक्शन. अगोदर बघितले आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स, आता काय बघतोय आपण को डॉमिनन्स. आता कोचा मीन तुम्हाला लक्षात येतोय कोऑपरेटिव्ह. को म्हणजे सोबत एखादी प्रोसेस जर ऑपरेट होत असेल तर त्याला आपण कोऑपरेटिव्ह म्हणतो, है ना. कोऑपरेशन म्हणजे सहकार्य करणे. म्हणजे या कोडॉमिनन्स मध्ये आपण नॉर्मली काय बघणार, सी हियर. याचं एक्झाम्पल काय असणार आहे, सीड कोट कलर इन कॅटल्स. याचं एक्झाम्पल सुद्धा आपण बोलू. एक्झाम्पल सीड म्हणतोय, एक्स्ट्रीमली सॉरी यार काय बोलतोय मी. कलर कोट, स्किन कोट कलर इन कॅटल. जे गुरं असतात तुम्ही बऱ्याच वेळी बघितले असाल, काही रेड असतात, काही व्हाईट असतात, आणि काही असे गुरंढोर असतील की ज्यांच्यामध्ये व्हाईट पण तुम्हाला कलर दिसणार आणि ब्राऊन सुद्धा कलर दिसणार, तर त्याला रोन कलर आपण म्हणणार. त्याचं एक्झाम्पल ही समोर आहे आपल्याला. तर डायरेक्ट आपण एक्सपेरिमेंट म्हणजे त्यांचं क्रॉस करून बघूया ना. ठीक आहे, समजा एक रेड कोट कलर असणारा एक कॅटल असेल. ओके, आणि दुसरं कॅटल कसं आहे, व्हाईट कलर असणारा. दिस इज व्हाईट अँड दिस इज अ रेड कोट. लिहू आपण रेड कोट. समजतंय ना. त्यांची स्किन, त्या स्किन वरती प्रेझेंट असणारे हेअर ते जर रेड कलरचे असतील तर तो एक आपण कॅटल चूज केला क्रॉसिंग साठी, आणि याचा व्हाईट कलर असणार आहे. यांच्यावरचे जे हेअर असतील स्किन वरचे ते व्हाईट कलरचे असतील. ठीक, होमोझायगस कंडिशन आहे. याच्यामधून काय बाहेर पडणार आर, याच्यामधूनही बाहेर काय पडेल आर. जर यांचं F1 हायब्रिड जेव्हा तयार होणार तर RR तयार होणार. बरोबर, इट विल बी युअर F1 हायब्रिड. ठीक, आयडियली व्हॉट शुड हॅपन, रेड कलर आपल्याला F1 हायब्रिड मध्ये दिसायला हवा. इथे रेड कलर आपल्याला दिसणार का, नाही. इथे जो आपल्याला कलर दिसणार तर दॅट कलर विल बी अ रोन कलर. त्याला रोन म्हणायचं, ROAN. मिनिंग काय झालाय की 50%. सपोज ही एक कॅटलचा कोट असेल, समजून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये वेळ घालवणार नाही आपण कॅटल काढण्यामध्ये. दिस इज कॅटल कोट म्हणजे त्याची स्किन. तर त्याच्यावरती तुम्हाला काय दिसणार, काही भाग हे रेड दिसतील, काही भाग व्हाईट दिसतील. समजून घ्यायचंय. याला तुम्ही रेड पट्टे म्हणा, याला तुम्ही व्हाईट पट्टा म्हणा. म्हणजे ऑल्टरनेट रेड अँड व्हाईट बँड्स ऑफ कलर विल बी फाउंड आउट ऑन द बॉडी और स्किन ऑफ दॅट एनिमल. त्या एनिमलच्या शरीरावरती वरतून तुम्हाला रेड पट्टा पण दिसेल, व्हाईट दिसेल, रेड व्हाईट. म्हणजेच ऍक्च्युअल मध्ये फक्त रेड आपल्याला दिसायला हवं होतं, कारण अकॉर्डिंग टू मेंडल, बरोबर की नाही.
पण इथे बोथ द कॅरेक्टर्स आर एक्सप्रेस्ड इक्वली इन कोडॉमिनन्स. बोथ कॅरेक्टर्स आर एक्सप्रेस्ड इक्वली. दोघांचंही इक्वली F1 जनरेशन मध्ये कॅरेक्टरचं एक्सप्रेशन झालंय. म्हणजे दोन्ही कॅरेक्टर, दोन्ही ट्रेट म्हणू आपण. आता कन्फ्युज व्हायचं नाही बरं का, बरेच वेळ झालंय आपलं. तर दोन्ही ट्रेट ह्या F1 जनरेशन मध्ये दिसल्या. अशा प्रकारचं जे डॉमिनन्स असणार आहे त्याला तुम्ही म्हणणार को डॉमिनन्स. एक्सप्रेशन ऑफ बोथ द ट्रेट्स इन द F1 हायब्रिड. सी हिअर रोन इन कोडॉमिनन्स. आता फक्त जनरल आपल्या तुमच्या लाईन्स ज्या बुक मध्ये दिल्या आहेत त्याला आपण बघून घेऊ. Both the allele or genes of an allelomorphic pair express themselves equally in F1 hybrid. दोघे इक्वली याच्यामध्ये अपीअर झालेत. ओके. Such alleles which are able to express themselves equally independently in hybrids, hybrid are codominant alleles, and that phenomenon is called as codominance. Okay. In codominance, both the alleles are expressed. हे काय? दोघांचाही कलर आलाय ना, रेड आलाय, व्हाईट आला, रेड अँड व्हाईट. म्हणजे दोघं सुद्धा F1 हायब्रिड मध्ये काय झाले, एक्सप्रेस झाले. आता एक्झाम्पल जर रेशिओ जर याचे बघायचे झाले आपल्याला तर आपण तोच एक्सपेरिमेंट करू. याला काय बोललो आपण, फटाफट थोडा फास्ट में लिखेंगे. हा रेड, हा काय झालाय रे, हा तुमचा झालाय व्हाईट. यांच्यामध्ये आपण क्रॉस केलाय. गॅमेट आर, गॅमेट आर. ठीक आहे, दीज आर गॅमेट्स. ओके. आता इथे आर आर तयार झाला. तर आर हा ऍक्च्युली रेड असायला होता पण आपल्याला काय मिळालाय, रोन मिळालाय. कुठे, F1 हायब्रिड मध्ये. आता यांची गॅमेट्स ऑब्व्हियसली दिस इज हेट्रोझायगोटिक कंडिशन. तर इथे आर असणार, आर हे मेलचे झालेत आणि इकडे फिमेलचे लिहितोय मी, आर आणि आर. आर अँड आर हे तुमच्या मेलचे अँड हे तुमच्या फिमेलचे. ओके. तर क्रॉसिंग कसं होणार, इथे आर 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 सेम, काही वेगळं नाहीये, आर आर. राईट. परंतु याला तुम्ही काय म्हणणार आता, दिस इज अ रोन कलर. नाही, एक्सट्रीमली सॉरी, दिस इज युअर रेड कलर. हा दोन्ही इक्वली एक्सप्रेस झालेत, रोन कलर. हा सुद्धा रोन कलर आणि याला तुम्ही म्हणणार व्हाईट कलर. आता यांची ही कुठली जनरेशन झाली आहे, दिस इज F2 जनरेशन. F2 जनरेशन झाली आहे, बरोबर आहे. आणि आपल्याला जे रेशिओज मिळतात कोणत्या जनरेशन मध्ये मिळतात, फिनोटाइप आणि जिनोटाइप रेशिओ F2 जनरेशन मध्ये. तर याचा फिनोटाइपिक रेशिओ आपण बघू. फिनोटाइपिक रेशिओ काय असणार, काय असेल बघा. आपण लिहू तिथे रेड, रोन अँड व्हाईट. बघा रेड किती दिसतोय तुम्हाला, 1. बाहेरून बघून सांगताय ना तुम्ही, त्यांचा कलर बघितला आणि सांगितलं की रोन कलर 2 दिसतात आणि व्हाईट 1 दिसतोय. म्हणजे हा फिनोटाइपिक रेशिओ झाला. किती, 1:2:1. जिनोटाइपिक रेशिओ जर यांचा बघायचा झाला आपल्याला, जिनोटाइपिक रेशिओ. ओके. तर तरी सुद्धा आपण काय बोलणार की कॅपिटल आर कुठे आहेत बघा, कॅपिटल आर स्मॉल आर किती आहे आणि स्मॉल आर किती आहे, असं बघणार ना आपण. येस. तर हे तुम्हाला 1 सापडणार, हा 2 सापडणार आणि हा 1 सापडणार. म्हणजेच जसं इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये तुम्हाला फिनोटाइप आणि जिनोटाइप रेशिओ दोन्ही 1:2:1 मिळाले, सिमिलर इज द केस विथ युअर कोडॉमिनन्स. कोडॉमिनन्स मध्ये सुद्धा तुम्हाला सारखेच एक्सप्रेशन मिळाले. दॅट मीन्स बोथ फिनोटाइपिक एज वेल एज जिनोटाइपिक रेशिओ in codominance are 1:2:1. Okay. Cattle color in your skin coat color in cattle, that is the example of codominance. अजून codominance एक example घेऊ शकता तुम्ही. Another example of codominance, blood group AB, it is another example of codominance. ठीक. कारण नॉर्मली काय असतं, ब्लड ग्रुप एक तर A असेल किंवा B असेल किंवा AB असेल किंवा O असेल, असे 4 ब्लड ग्रुप आहेत. हे आपण मल्टिपल एलिलिझम मध्ये बघणार आहे. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा की ब्लड ग्रुप AB इज ऑल्सो इट इज अन एक्झाम्पल ऑफ कोडॉमिनन्स. हे कोडॉमिनन्सचं तुमचं एक्झाम्पल आहे. राईट. चलो आगे बढ़ेंगे. हे बघा, हे तुमच्या स्टेट बोर्डच्या बुक मधील पिक्चर आपण घेतलंय सरळ सरळ. त्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला बघा, इथे रेड कलरची दाखवली, ही रेड काऊ असेल, ही व्हाईट काऊ आहे, बरोबर आहे. ठीक. तर यांच्यामधून याचा आर आणि याला डब्ल्यू दाखवले आणि थोडंसं चेंज केलं, मी आर आर दाखवलं फक्त. ठीक आहे. वेल, आता इथे बघा व्हाईटही दिसतं, रेडही दिसतंय, व्हाईट दिसतंय, रेड दिसतंय. म्हणजे हा जो कलर तुम्हाला दिसतोय, दिस कलर इज कॉल्ड एज रोन कलर. आणि ही हेट्रोझायगस कंडिशन झाली, बरोबर की नाही. ही होमोझायगस आहे, आर आर डब्ल्यू डब्ल्यू यांच्यापासून सिंगल गॅमेट बाहेर पडले होते. पण
मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं, इथे तुम्हाला पिक्चर मध्ये वेगळं आहे. तर बघा प्रपोर्शन त्यांचं कसं आलंय की F2 जनरेशन मध्ये रेशिओ जो आलाय, तर हे बघा तुम्ही, हे कसे आले तुमचे रोन, इथेच लिहितोय मी, हे रोन आले. हे कसं आलाय, ही रेड कलरची आली F2 जनरेशन मध्ये, आणि ही काऊ कशी आली आहे, तर दिस इज व्हाईट कलर. म्हणजे रेशिओ काय झाला आपण बघतोय, बघून सांगितलं आपण, हा रेड 1 आहे, मग आपण इथे लिहू रेड 1. ओके, खाली लिहिले, चला यांनी लिहिलंच रेडीमेड. रेड किती आहे, 1 आहे. रोन किती आहे, 2, आणि व्हाईट किती आहे, 1. म्हणजे 1:2:1 हा रेशिओ काय झाला, फिनोटायपिक रेशिओ. आणि तोच रेशिओ तुम्हाला जिनोटाइप मध्ये दिसला. कसा, कारण हे RR बघितलं, हे एकच सापडलं. RW जे बघितलं इथे, हे 2 सापडलेत, आणि WW हे बघितले, हे एकच सापडलं. म्हणजे बोथ फिनोटाइप अँड जिनोटाइप रेशियोज आर सिमिलर इन केस ऑफ कोडोमिनन्स. क्लियर, आगे बढ़ेंगे. नेक्स्ट काय, नेक्स्ट इज युअर मल्टिपल एलेल्स. कशाला मल्टिपल एलेल म्हणायचं, आता एलेल म्हणजे काय परत एक वेळा आपण समजून घेऊ. हा एक जीन आहे. ओके, हा टॉलनेस हे ट्रेटला काय करतोय, कंट्रोल करतोय. तर हे जीन्स आर ऑलवेज प्रेझेंट इन पेअर अकॉर्डिंग टू मेंडल. आणि याच्या नंतरचा जो बीट असणार आहे लेक्चर नंतरचा, क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की क्रोमोझोम्स आर ऑलवेज ऑर ऑल्सो प्रेझेंट इन पेअर. कारण क्रोमोझोमवरती जीन्स प्रेझेंट असतात, बरोबर ना. तर हे एकतर असे प्रेझेंट असतील, असे प्रेझेंट असतील, किंवा असे प्रेझेंट असतील. म्हणजेच दिस जीन्स ऑर फॅक्टर्स आर ऑलवेज फॅक्टर्स इन ऑलवेज पेअर. ते पेअर मध्ये प्रेझेंट असणार आहे. तर हे झाले ऑल्टरनेट फॉर्म. कधी कधी काय होणार, याला काय म्हणणार आहे तुम्ही, याला फॅक्टर म्हणा किंवा याला जीन म्हणा. हा जीन एका डबल पेअर मध्ये, आय मीन एका पेअर मध्ये अवेलेबल आहे. कधी कधी असं होईल, एकच जीन एकापेक्षा जास्त एलेलच्या फॉर्म मध्ये, हे एक एलेल झालंय, ही एलेल, ही एलेल, हे एलेल. तर एकापेक्षा जास्त फॉर्म मध्ये एखादा जीन तुम्हाला सापडणार. म्हणजे एलेल इथे 2 दिसत आहेत, 2 पेक्षा जास्त एलेलच्या स्वरूपात जर एखादा जीन तुम्हाला सापडत असेल, इफ some gene is present in more than 2 allelic form, ठीक आहे, that is called as multiple allele. बघू आपण डिटेल मध्ये समजायचंय, याच्यामध्ये कन्फ्युजन बिलकुल करून घ्यायचं नाहीये. हे तुमचं टेक्स्टबुक काय सांगते ते आपण लिहून ठेवलंय, कारण आपलं ठरलेलं आहे की तुम्हाला नोट्स म्हणूनही झाल्या पाहिजे आणि त्याचे एक्सप्रेशन्स आपण क्लिअर इथे करूच. मल्टिपल एलेल कशाला म्हणणार, एक जीन 2 पेक्षा जास्त अल्टरनेट फॉर्म मध्ये जर प्रेझेंट असेल तर दॅट विल बी टर्म्ड ॲज मल्टिपल एलेल. आणि हे जे मल्टिपल एलेल प्रेझेंट असतात, दीज आर प्रेझेंट ऑन द सेम लोकस ऑन द क्रोमोझोम. मिनिंग काय होतोय, याला मी इरेज करतोय. अकॉर्डिंग टू दिस आपण याची डेफिनेशन बघून घेऊ. मोर दॅन 2 alternate forms or alleles of gene in a population occupying the same locus on chromosome or its homologue are known as multiple allele. See here, कशाला म्हणायचं, मी इथे क्रोमोझोम काढतोय, हा एक क्रोमोझोम. ओके, इथे एक क्रोमोझोम काढतोय, समजून घ्यायचे, ठीक आहे. हा एक क्रोमोझोम काढलाय आणि इथे तिसरा, कलर चेंज करू आपण, इथे हा तिसरा क्रोमोझोम इथे काढलाय. ठीक आहे, हे क्रोमोझोम 3 काढले मी, क्रोमोझोम नंबर 1, क्रोमोझोम 2, क्रोमोझोम 3. आता या लाईनचा मिनिंग काय होतो की genes in a population occupying the same locus on homolog. आता homologous क्रोमोझोम कशाला म्हणायचं की ज्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं जेनेटिक्स आणि फंक्शन जर सारखे असणारे क्रोमोझोम असतील तर त्यांना होमोलॉगस क्रोमोझोम म्हणायचे. हे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत, त्यालाच होमोलॉग सुद्धा म्हणतात. इथे जी टर्म वापरली होमोलॉग, तर तुम्ही त्याला होमोलॉग सुद्धा म्हणू शकता. आता लोकसचा मिनिंग काय होतो, लोकस इज नथिंग बट पोझिशन, त्याची पोझिशन कुठे आहे किंवा त्याचं लोकेशन कुठे. यांनी काय सांगितलं, दिस मल्टिपल एलिल्स आर प्रेझेंट ऑन द सेम लोकस. मिनिंग काय होतं सेम लोकसचा, फॉर एक्झाम्पल इथे हा एक जीन प्रेझेंट आहे, हा जीन असेल तुमचा ए जीन, राईट, आणि हे काय झाले त्यांचे होमोलॉगस क्रोमोझोम झाले. तर याच ठिकाणी दुसऱ्या होमोलॉग वरती किंवा क्रोमोझोम वरती देयर विल बी प्रेझेन्स ऑफ अनदर एलिल, दॅट इज ए. कुठला असू शकेल, आपण ए एक्झाम्पल घेतलंय. म्हणजे तुम्ही इथपासून यांचं जर डिस्टन्स काउंट केलं तर हे सेम भरणार आणि दुसऱ्या क्रोमोझोमवरचं जर लोकेशन
चेक केलं, डिस्टन्स चेक केलं, ते सुद्धा सेम बनणार. म्हणून आपण काय शब्द वापरला की मोर दॅन 2 अल्टरनेट फॉर्म. आता इथे ए आहे, इथे ए सुद्धा असू शकेल. ठीक आहे. आता वेगवेगळे जर एक्झाम्पल घ्यायचंच ठरलं आपलं तर आपण घेऊनच घेऊ. चला, ए जीन असू शकतो, ए असू शकतो, एखादा पी जीन असेल, एखादा जी जीन असेल. ठीक आहे ना. तर असे वेगवेगळे एकापेक्षा जास्त अल्टरनेट फॉर्म झाले त्यांचे, तर त्याला म्हणतो आपण मल्टिपल एलील, राईट. आणि पॉप्युलेशन मध्ये कारण वी आर डिप्लॉइड इंडिव्हिज्युअल, आपण कसे डिप्लॉइडचा अर्थ काय होतो की आपल्यामध्ये 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम आर प्रेझेंट आणि क्रोमोझोम्स आर ऑलवेज प्रेझेंट इन पेअर. बरोबर केलं. तर डिप्लॉइड इंडिव्हिज्युअल मध्ये फक्त 2 एलील्स प्रेझेंट राहणार. काय म्हणतोय मी, नीट लक्ष द्यायचं, 2 एलील प्रेझेंट राहणार. आता आपण सांगितलं ही पॉप्युलेशन आहे. ठीक आहे. या पॉप्युलेशन मध्ये इतके सारे मल्टिपल एलील प्रेझेंट आहे. ओके. तर हे जर 2 कन्सिडर केले तुम्ही तर हे होमोलॉगस क्रोमोझोम आहेत. तर यांच्यावरती इथे काढून घेऊ आपण. एक लोकेशन घेऊ, इथे एक लोकेशन घेऊ. परत समजून घ्यायचं याला. हे तिसरं लोकेशन घेतलंय. सगळ्यात अगोदर सेम लोकाय किंवा सेम लोकसला प्रेझेंट असण्याचा मिनिंग लक्षात घेऊ. आता हा जीन घ्या तुम्ही, फॉर एक्झाम्पल याला बी घेऊ आपण, याला घेऊ आपण पी आणि याला घेऊ कॅपिटल ए. ठीक. एकदम केअरफुली, शांततेत, कुठलीच गडबड नाही. हे काय काढलेत आपण, क्रोमोझोम. असं समजा की हे पॉप्युलेशन आहे आणि त्या पॉप्युलेशन मध्ये इतके सारे एलीली प्रेझेंट आहेत. मी इथे जी काढला नाही, जाऊ द्या. ओके. तर इतके सारे प्रेझेंट आहेत. आपण कसे डिप्लॉइड म्हणजे आपल्या बॉडी सेलमध्ये 2 सेट्स क्रोमोझोमचे प्रेझेंट आहेत आणि क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर. असं समजा की एक पॉप्युलेशन मधला समजा तुमचा हा एक क्रोमोझोम आहे, याच्यावरती ही एक एलील प्रेझेंट आहे आणि ही एक एलीली प्रेझेंट आहे. कळालं मी काय म्हणतोय. आपल्याकडे अवेलेबल किती आहेत, 4 आहेत. पण एका इंडिव्हिज्युअल मध्ये फक्त 2च एलीली प्रेझेंट असणार. जरी एकाच जीन्सच्या भरपूर सारे एलिलिक फॉर्म प्रेझेंट असतील, हे एलिलिक फॉर्म झाले, बरोबर, तरी सुद्धा डिप्लॉइड इंडिव्हिज्युअल मध्ये फक्त 2च एलील प्रेझेंट राहणार. हे फिक्स लक्षात ठेवायचं आहे. इथे सुद्धा बघा, इथे ए बी आहे, इथे ए पी आहे. हे सगळे तर बी इथे लिहिला नव्हता मी, लिहून टाकू. चला, बी पण लिहितो मी, बी लिहितो. ओके. इथे ए आणि बी प्रेझेंट आहे, म्हणजे 2च प्रेझेंट आहेत. सगळे प्रेझेंट आहेत का, नाही. म्हणजे फक्त 2 एलील एका इंडिव्हिज्युअल मध्ये प्रेझेंट असणार. इथे लिहिलं ए आणि पी दाखवलाय आपण, मग सगळे प्रेझेंट आहेत का, नाही. 2च प्रेझेंट आहेत. इथे सुद्धा 2च प्रेझेंट आहे. म्हणजे मल्टिपल एलील हे काय झालंय, वाईल्ड टाइप ऑफ जीन जो असेल त्याचं म्युटेशन होणार आणि ते म्युटेशन पासून त्याचे वेगवेगळे अल्टरनेट फॉर्म्स तयार होतील. त्यालाच आपण मल्टिपल एलील म्हणणार. वाईल्ड टाइप कशाला म्हणायचं तेही समजून घेऊ आपण. आणि परत एक वेळा, वाईल्ड टाइप जीन, वाईल्ड टाइप ऑफ जीन म्हणजेच त्याला म्हणायचं थोडक्यात नॉर्मल कॅरेक्टर किंवा ट्रेट दाखवणारा जीन म्हणजे नॉर्मल जीन. या वाईल्ड टाइप ऑफ जीन मध्ये कुठली प्रोसेस होणार, तर वाईल्ड टाइप ऑफ जीन मध्ये देयर विल बी म्युटेशन. म्युटेशन म्हणजे चेंज इन द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. शिकायचं आपल्याला मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये. फक्त म्युटेशन लक्षात ठेवा. आणि याच्यापासून व्हरायटी ऑफ एलील्स विल बी फॉर्म्ड. व्हरायटी ऑफ एलील्स विल बी फॉर्म्ड. आता हे जे वेगवेगळे एलील्स तयार झाले तर यांचे जे रिलेशनशिप जे असणार आहे तर रिलेशनशिप डिफरंट असणार आहे. आत्ताच आपण बघितलं इनकम्प्लीट डॉमिनन्स. तर मल्टिपल एलील झाले तर काही एकमेकांमध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्स शो करतील, काही को डॉमिनन्स शो करतील, बरोबर आहे. म्हणजेच वेगवेगळे एक्सप्रेशन कॅरेक्टरचे ते शो करणार. सगळे सारखा इफेक्ट दाखवणार नाही, बरोबर की नाही. त्यालाच आपण मल्टिपल एलील म्हणणार. आणि मोर इम्पॉर्टंट थिंग की यांचं लोकसचा मिनिंग समजला तुम्हाला का. लोकस म्हणजे या क्रोमोझोमवरती ए जर या ठिकाणी प्रेझेंट आहे तर दुसऱ्या क्रोमोझोमवरती सुद्धा सेम पोझिशनलाच लोकेशनलाच तो प्रेझेंट असतात. याला म्हणायचं सेम लोकस. आणि आपण सांगितलंय की डिप्लॉइड इंडिव्हिज्युअल मध्ये ही झाली पॉप्युलेशन मध्ये किती एलील प्रेझेंट असू द्या, पण इंडिव्हिज्युअल मध्ये फक्त 2च प्रेझेंट राहतील. बघा इथे 5 लिहिले पण प्रत्येकावरती फक्त 2-2च प्रेझेंट आहे. नो डाऊट त्या मल्टिपल एलीलचे डिफरंट फॉर्म वेगवेगळ्या स्वरूपाचे ते प्रेझेंट असतील, पण एका इंडिव्हिज्युअल मध्ये जस्ट 2 एलील विल बी प्रेझेंट. क्लिअर आहे. याचं एक्झाम्पल आहे विंग ॲबनॉर्मॅलिटी इन युअर ड्रॉसोफिला इन्सेक्ट आहे. त्या इन्सेक्ट मध्ये जे पंख असतील विंग्स, तर ते पिक्चर बघायचं आपल्याला. आता आपण हे तुम्हाला कळालेलं असावं असं आपण ग्राह्य धरू आणि तुमच्या बुक मध्ये काय दिले ते बघू. लेट मी इरेज दिस. ओके, चलो. हे बघा, more than 2 alternate forms of gene in a population occupying the same locus on chromosome or its homologue are known as multiple allele. Done है.
मल्टिपल एलेल्स अराइज बाय म्युटेशन ऑफ द वाईल्ड टाइप ऑफ जीन. इथे लिहिलं आपण वाईल्ड टाइप ऑफ जीन म्हणजे नॉर्मल जीन, त्याच्यामध्ये म्युटेशन झालंय आणि व्हरायटी मल्टिपल फॉर्म त्याचे तयार झाले. अ जीन कॅन म्युटेट सेव्हरल टाइम्स प्रोड्युसिंग अ सिरीज ऑफ अल्टरनेट एक्सप्रेशन. म्हणजे आता हे जे काय वेगवेगळे एक्सप्रेशन, हे जे एलिल्स तयार झाले, तर हे यांचं कॅरेक्टर ट्रेटचं एक्सप्रेशन सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने देणार. समजतंय? जसं की ब्लड ग्रुप एबीओ सिस्टम बघू आपण ते. अगोदर ह्या लाईन्स आपण क्लिअर करू. डिफरंट एलिल्स इन अ सिरीज शो डॉमिनंट रिसेसिव्ह रिलेशनशिप, मे शो कोडॉमिनन्स ऑर इनकम्प्लीट डॉमिनन्स अमंग देमसेल्व्स. आता हे वेगवेगळे एलिल तयार झाले, ते एकमेकांमध्ये रिलेशनशिप कशी असणार? डॉमिनंट रिसेसिव्हची असणार, हा डॉमिनंट हा रिसेसिव्ह असे असेल, किंवा कोडॉमिनन्स जसं एक्झाम्पल बघितलं आपण, आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स असं सुद्धा रिलेशनशिप ते दाखवू शकतील. ठीक आहे. नंतर वाईल्ड टाइप इज अ डॉमिनंट ओव्हर ऑल अदर म्युटंट. आता फॉर एक्झाम्पल इथे होता कुठला बी होता, मी एक्स जीन होता आणि हा होता तुमचा वाईल्ड टाइप जीन, वाईल्ड टाइपचा. तर या वाईल्ड टाइप मध्ये काय झालं? म्युटेशन, आणि त्याचे वेगवेगळे असे अल्टरनेट फॉर्म तयार झाले. ठीक आहे ना. तर हे अल्टरनेट फॉर्म तयार झाले, तर ह्या सगळ्यांवरती हा कसा असणार आहे? डॉमिनंट असणार आहे. क्लिअर? बाकी याला कसे रिसेसिव्ह असतील. आणि आपण तसंही बोललो, रिलेशनशिप वेगवेगळे असतील, म्हणजे डॉमिनंट रिसेसिव्ह रिलेशनशिप असेल यांच्या एकमेकांमध्ये, किंवा इनकम्प्लीट डॉमिनन्स शो करतील, को डॉमिनन्स शो करतील. बरोबर है? चलो आगे बढ़ते. यहां तक क्लियर हुआ होगा, ये मैं मान के चल रहा हूं. एग्जाम्पल काय सांगितलंय आपण? विंग ॲबनॉर्मॅलिटी इन ड्रॉसोफिला. आता याच्यामध्ये वाईल्ड टाइप ऑफ जीन कुठला? तर हा व्हीजी प्लस हा काय झालाय? वाईल्ड टाइप ऑफ जीन. म्हणजेच वाईल्ड टाइप कसा म्हणतो आपण? दिस इज अ नॉर्मल जीन. नॉर्मल जीन हा कसा असतो? बाकीच्या सर्व मल्टिपल एलिल्स वरती इट रिमेन्स डॉमिनंट. यहां तक सबको क्लियर. जेव्हा नॉर्मल जीन प्रेझेंट असेल तर त्याचे विंग्स सुद्धा कसे असतील? नॉर्मल. हे एक झाले ट्रेट. नॉर्मल विंग आहे, त्याला पंख जसे रेग्युलर नॅचरली असतात तसे पंख आहेत. मग हे व्हीजी काय तिकडे वाईल्ड टाइप ऑफ जीन. या व्हीजी मध्ये आता काय झालं रे बाबांनो? याच्यामध्ये झालंय म्युटेशन. राईट? म्युटेशन झालंय, त्याच्यापासून हा एक जीन तयार झाला. म्युटेशन झाल्यानंतर VGNI म्हणजे काय? नेक्ट. म्हणजे आता नॉर्मल विंग न राहता त्याच्यामध्ये त्याचा शेप चेंज होणार. इथे नॉर्मल विंग दिसतात तुम्हाला, सी यू कॅन सी हियर. तर इथे आता निक म्हणजे असा एक विंग तयार झालाय. ओके. मग ही झाली निक्ट विंग्स. दिस NI स्टँड्स फॉर निक्ट. ओके. तिसरा नॉच्ड, म्हणजेच त्याच्या ह्या वाईल्ड टाइप मध्ये म्युटेशन झालं आणि VGNO हा जीन तयार झाला, आणि NO स्टँड्स फॉर नॉच. नॉच म्हणजे काय? खाचा. समजा हे बोट आहे, तर याच्यामध्ये हे नॉचिंग दिसतंय तुम्हाला. हे कम्प्लीट एक पान असेल, लीफ, आणि याच्यामध्ये खाचा जर पडल्या तर ते सगळे सेपरेट होतील. तर याला म्हणायचं तुम्ही नॉच. तर हे विंग्स बघा कसे झालेत, इथे दिसतही नाही. इनफॅक्ट अशी विंग्स इथे तयार झाले, त्याला म्हणायचं नॉच्ड. ओके. स्ट्रॅप विंग्स. स्ट्रॅप म्हणजे पट्टी सारखी विंग, फक्त यांची इतके असे तयार झाले, स्ट्रॅप. तर हा जीन कुठला असणार आहे? VGST. ST स्टँड्स फॉर स्ट्रॅप. सांगतोय मी परत तुम्हाला. ओके. आणि वेस्टिजियल विंग म्हणजे हा सगळ्यात रिसेसिव्ह जीन असणार आहे, आणि तो इंडिकेट करतो VG, आणि VG इज अ रिसेसिव्ह जीन. इट इज अ रिसेसिव्ह म्हणजे याचं कॅरेक्टर डायरेक्ट सप्रेसच होऊन गेलं. म्हणजे या केसमध्ये देअर विल बी नो विंग्स टू दॅट ड्रॉसोफिला इन्सेक्ट. त्या इन्सेक्टला इथे विंग्सच दिसत नाही तुम्हाला. हे काय झालं? हा ओरिजिनल जीन होता, त्याला वाईल्ड टाइप ऑफ जीन म्हटलो आपण. त्याच्यामध्ये काय झालं? म्युटेशन, आणि त्याच्यापासून हे वेगवेगळे जीन्स तयार झाले. ठीक आहे ना. तर हे दोनच झाले का? VG प्लस आणि VGNI असे दोनच आहेत का? नाहीये. जर दोनच असते तर आपण त्याला म्हटलो असतो रेग्युलर एलेल, की एलेल्स आर प्रेझेंट इन पेअर, जसं आपण टॉल आणि टॉल असं म्हटलं होतं. बरोबर आहे की नाही? पण आता एकापेक्षा जास्त जीन्स तयार झाले, म्हणजे एलिल्स तयार झाले. त्याचे एलिल आपण कसं लिहू शकतो? समजा VG प्लस, नंतर VGNI, नंतर VGNO, देन युअर VG काय लिहिलं आपण? VG स्ट्रॅप ST, आणि एक VG. ही नॉर्मल कंडिशन आहे एलिलिक पेअरची. पण एकापेक्षा जास्त एलिल तुम्हाला इथे दिसतात, या कंडिशनला तुम्ही म्हणायचंय मल्टिपल एलिलिझम. ठीक आहे. जरी या आता ही झाली पॉप्युलेशन. ठीक आहे. ही इन्सेक्टची काय झाली बाबा? दिस इज एंटायर पॉप्युलेशन ऑफ इन्सेक्ट, पूर्ण पॉप्युलेशन. पण प्रत्येकामध्ये प्रत्येक कॅरेक्टर दिसतंय का तुम्हाला?
नाही. जर प्रत्येक कॅरेक्टर दिसायचं असतं तर हे सगळे प्रेझेंट असायला लागले असते. पण आता काय झालंय याच्यामध्ये बघा, नॉर्मल जिन तर आहे समजा, व्हीजी नो याला कट करू आपण. हा कम्प्लीट रिसेसिव्ह आहे. रिसेसिव्ह आहे तर दोन्हीही जीन याच्यामध्ये कसे असणार, स्मॉल व्हीजी, फक्त दोनच प्रेझेंट असतील. याचे हे जेव्हा तुम्हाला आपण सांगितलं की व्हीजी प्लस इज डॉमिनंट ओव्हर ऑल, हा सगळ्यांवरती कसा आहे, डॉमिनंट. म्हणजे हे सगळे कसे झाले त्याचे रिसेसिव्ह. हा सुद्धा कसा झाला, रिसेसिव्ह. हा सुद्धा रिसेसिव्ह, हा सुद्धा रिसेसिव्ह, बरोबर ना. मग रिसेसिव्ह कंडिशन मध्ये जसं आपण लिहिलं होतं डॉर्फ कसं कशाने लिहिलं होतं आपण, स्मॉल टी. ही दोन्ही कशी आहेत, रिसेसिव्ह जीन्स आहेत. जेव्हा रिसेसिव्ह जीन्स हे होमोझायगस कंडिशन मध्ये असतील तेव्हाच तुम्हाला रिसेसिव्ह कॅरेक्टर दिसणार. मग हे सगळे रिसेसिव्ह आहेत तर मग हे सगळे दोनच प्रेझेंट असतील, व्हीजीएनआय, इथे असणार व्हीजीएनओ, इथे असणार व्हीजीएसटी. पण सगळेच प्रेझेंट आहेत का, हे एक इंडिव्हिज्युअल झाला. आपण सांगितलं होतं की पॉप्युलेशन ही झाली कम्प्लीट पॉप्युलेशन, त्याच्यामधला झाला हा एक इंडिव्हिज्युअल. तर इंडिव्हिज्युअल मध्ये फक्त एक पेअरच प्रेझेंट असणार. सगळे प्रेझेंट आहेत का, नाही. दॅट इज द मिनिंग दॅट आय वॉज ट्राइंग टू टेल यू. ठीक आहे. तर हे झालं मल्टिपल ॲलिलिझम. याचा अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, ब्लड ग्रुप सिस्टम. कोणती, एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम. अनदर एक्झाम्पल ऑफ मल्टिपल ॲलिलिझम. लिहून टाकू आपण, मल्टिपल ॲलिलिझम. ठीक आहे. मग ब्लड ग्रुप मध्ये कोणते कोणते ब्लड ग्रुप आहेत, ही एबीओ सिस्टम जी आहे ही 3 ब्लड ग्रुप आपल्याला इंडिकेट करते, ए बी अँड ओ. ब्लड ग्रुप ज्या जीननी कंट्रोल केला जातो, द जीन विच कंट्रोल्स युअर ब्लड ग्रुप इज आय जीन. कोणता जीन आहे, आय जीन. आता या आय जीनचा लॉंग फॉर्म सुद्धा आपण इथे बघून घेऊ. इट इज आयसो ॲग्लुटिनोजेन. म्हणजे आय जीन. ओके. आयसोचा आय झाला, इकडे आय घेतलाय आपण. तर आय जीन याचं काय होणार आहे, ऑब्व्हियसली याचं काय होईल, सेम तिकडसारखं म्युटेशन. मग याचे ॲलिल्स तयार होतील. काय तयार होणार, एक ॲलिल आय ए, एक होणार आय बी आणि तिसरं असणार स्मॉल आय. असे 3 झाले. पण आपण काय सांगितलं की कोणत्याही ऑर्गॅनिझम मध्ये तर याच्यापैकी फक्त कुठला तरी एकच प्रेझेंट राहील आणि कुठली तरी एक पेअर प्रेझेंट राहील. मग पेअर काय काय असू शकतात, एक तर आय ए अशी एक पेअर प्रेझेंट असू शकेल, कारण दोघं असू शकतात सोबत, बरोबर आहे. एक पेअर कशी असू शकते, आय बी, कारण फक्त 2-3 आणि हे एकमेकांचे हे जे 2 आहेत दीज आर कोडॉमिनंट्स. हे एकमेकांचे काय, कोडॉमिनंट्स. म्हणजे हे इक्वली सुद्धा एक्सप्रेस होऊ शकतात जर सोबत आले तर. ठीक आहे. आणि या दोघांवरती हा आय कसा आहे, दिस इज रिसेसिव्ह. म्हणजे याचं कॅरेक्टर हे दबूनच जाणार जेव्हा या दोघांपैकी एक प्रेझेंट असणार तेव्हा. ठीक आहे. जसं हा डॉमिनंट होता टी आणि होता काय म्हणून रिसेसिव्ह, तर आपल्याला कॅरेक्टर फक्त मोठ्या टीचं म्हणजे टॉलच दिसलं होतं. तर या आय ए सोबत जर आय असला तर कॅरेक्टर आय एचं दिसणार. आय बी सोबत आय असला तरी कॅरेक्टर आय बीच दिसणार, बरोबर आहे. मग ही सुद्धा कंडिशन असेल, किंवा आपण इथे लिहू आय ए हेच असेल, किंवा आय बी स्मॉल आय असणार. तिसरी कंडिशन असेल आय ए आय बी, कारण हे दोघं को डॉमिनंट्स आहेत. म्हणजे सांगण्याचा मुद्दा, समजा हा इंडिव्हिज्युअल आहे, तर इंडिव्हिज्युअल मध्ये आता 2च जीन्स दिसत आहेत, याचा ब्लड ग्रुप काय होणार, ए होणार. हा एक इंडिव्हिज्युअल असेल तर याच्यामध्ये एक आय ए दिसतोय आणि एक रिसेसिव्ह जीन आहे, तरी सुद्धा आपण सांगितलं हा डॉमिनंट हा रिसेसिव्ह, म्हणजे त्याचा ब्लड ग्रुप काय होणार, ए होणार. आता इथे आय बी आहे, दोघांपैकी कुठला तरी एकच एक्सप्रेस होईल, म्हणजे याचा ब्लड ग्रुप काय होणार, बी होणार. इथे आय बी आणि आय आहे, हा रिसेसिव्ह हा डॉमिनंट, म्हणजे याचा ब्लड ग्रुप काय होणार, तर बी होणार. ओके. आणि इथे आय ए आय बी दिसतंय आणि आपण सांगितलं आय ए अँड आय बी दीज आर को-डॉमिनंट्स ऑफ इच अदर, तर ब्लड ग्रुप काय असणार आहे, मग दोन्ही एक्सप्रेस होणार, म्हणजे ब्लड ग्रुप एबी असणार. शॉर्टकट मध्ये अनदर एक्झाम्पल ऑफ मल्टिपल ॲलिलिझम इज युअर ब्लड एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम, एबीओ ब्लड ग्रुप. ओके. त्याच्यामध्ये जीन कोणता आहे, नॉर्मल वाईल्ड टाइप ऑफ जीन कोणता आहे, आय. त्याच्यामध्ये झालं म्युटेशन आणि हे त्याचे मल्टिपल ॲलिली तयार झालं. आणि पुन्हा एक वेळा मी रिपीट करतोय, पॉप्युलेशन मध्ये कितीही ॲलिली असू द्या, 2, 4, 5, 10, 20, 50, राईट, नंबरून गरज नाही, पण एका इंडिव्हिज्युअल मध्ये फक्त 2च ॲलिली प्रेझेंट राहतील. यू कॅन सी हिअर. ओके. तर हे झालं मल्टिपल ॲलिलिझम. क्युरिओसिटी बॉक्स काय सांगतो की हे क्युरिओसिटी बॉक्स आपला, व्हॉट इज द क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स, व्हॉट इज क्वालिटेटिव्ह
अँड क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स. आता क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यामध्ये काही प्रमाणाचं लक्षात नाही घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, एक मिनिट. राईट, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह ह्याचं मिनिंग काय आपण आता वन बाय वन समजून घेऊ. इन शॉर्ट, क्वालिटेटिव्ह जीन्स म्हणजे असं इनहेरिटन्स किंवा असे जीन्स याच्यामध्ये प्रेझेंट असणार किंवा या टाईपचं इनहेरिटन्स हे असणार की दॅट ट्रेट विल बी कंट्रोल्ड बाय सिंगल जीन. सिंगल जीन कंट्रोल्स वन कंप्लीट ट्रेट. वन कंप्लीट ट्रेट. आता ट्रेट तर समजतं तुम्हाला, हो ना? राईट. असा जीन की जो एकटा असेल आणि कंप्लीट ट्रेटला तो कंट्रोल करणार. उदाहरण म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल दिस इज युअर टीटी. याला तुम्ही काय म्हटले? टॉल. ठीक आहे, या टीटीला सुद्धा काय म्हटले? टॉल म्हटले. ओके. आता हा एक नंबरचा जीन, हा दुसरा ॲलिल आहे एकमेकाच्या, बरोबर आहे. हा एक नंबर, हा दोन नंबर. दोघांना तुम्ही काय बोलले? टॉल बोलले. या केसमध्ये कुठले एक किंवा दोन याच्यापैकी एकानेच हे टॉलनेस कम्प्लिटली दाखवलं, याच्यासोबत दुसरा प्रेझेंट आहे, काही इफेक्ट होतोय का याच्यावरती? काही इफेक्ट होणार नाही. एकाचा कॅरेक्टर किंवा ट्रेट हे कम्प्लिटली दिसणार. म्हणजे सिंगल जीन विल कंट्रोल कम्प्लीट ट्रेट. टॉलनेस आहे ना, उंची आहे, एकच जीन त्याला कंट्रोल करेल. मग या टाईपच्या इनहेरिटन्सला तुम्ही काय म्हणणार? क्वालिटेटिव्ह इनहेरिटन्स. हा क्युरिओसिटी बॉक्स मधला तुमचा पहिला क्वेश्चन. वेल, दुसरं घेऊ. इथे बघा, हे टी आणि टी आहे, पण टॉलनेस दिसलाय. एकाच जीननी कम्प्लीट ट्रेट कंट्रोल केली आहे. या दुसऱ्या जीनचा काही इफेक्ट दिसतोय का? दुसऱ्या ॲलिलीचा काही इफेक्ट दिसतोय का? नाही. म्हणजेच द क्वालिटेटिव्ह इनहेरिटन्स, इट इज अ टाइप ऑफ इनहेरिटन्स in which single gene will control one complete trait, other alternate allele present with it. दुसरा जो अल्टरनेट ॲलेल याच्या सोबत प्रेझेंट आहे त्याचा कुठलाही इफेक्ट त्या एक्सप्रेशन मध्ये दिसणार नाही. दिस इज कॉल्ड एज क्वालिटेटिव्ह इनहेरिटन्स. पण या क्वालिटेटिव्ह इनहेरिटन्स मध्ये बघू, आपण पुढे बघू. क्वांटिटेटिव्ह कशाला म्हणणार तुम्ही? आता इथे एकापेक्षा जास्त जीन्स प्रेझेंट असतील. मोर दॅन वन जीन्स विल बी प्रेझेंट, राईट. आणि त्यांचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट, त्यांचा ब्लेंडिंग इफेक्ट, त्यांचा ऍडिटिव्ह इफेक्ट, सगळ्यांचं छोट्या पार्ट मध्ये रोल प्ले करतील. एकाने एक काम केलं, दुसऱ्याने दुसरं, तिसऱ्याने तिसरं, चौथ्याने चौथं, सगळ्यांचा एकत्र इफेक्ट म्हणून एखादं ट्रेट एक्सप्रेस होणार. त्याला म्हणणार तुम्ही क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स. लेट अस सी. चलो आगे बढ़ेंगे. सी, सिंगल जीन एक्सप्रेसेस द कंप्लीट ट्रेट. आत्ताच सांगितलं, या टीटी पैकी फक्त यानेच काय दाखवलंय? टॉलनेस. त्याला काय म्हणायचं तुम्ही? Qualitative gene, and that inheritance is qualitative inheritance. Presence of other dominant gene does not alter the phenotype. Tallness काय झालंय? Tallness is a phenotype. तुम्ही बाहेरून बघून सांगितलं की टॉल आहे, मग आपण सांगितलं हे टी प्रेझेंट आहे, पण एकानेच फक्त कॅरेक्टर एक्सप्रेस केलंय, एकाने स्ट्रेट एक्सप्रेस केली. त्या दुसऱ्या डॉमिनंट ॲलेलचा त्याच्यावरती इफेक्ट झाला का? अजिबात नाही. मग असं होतं का की सपोज एक 6 फीट हाईट या जीनमुळे आली, तर याचा इफेक्ट दिसला तर ती 12 फीट होईल, असं होईल का? अजिबात होणार नाही. म्हणजे दुसऱ्या डॉमिनंट जीनचा त्याच्यावरती इफेक्ट होणार नाही. इट प्रोड्युसेस डिसकंटिन्युअस व्हेरिएशन इन प्रोजेनी. या लाईनिंगचा मिनिंग काय होतो? डिसकंटिन्युअस व्हेरिएशन. याचा अर्थ एक, समजा आपली ट्रेट इन क्वेश्चन कोणती आहे? ट्रेट कोणती आपली? टॉलनेस. ट्रेट कोणती आहे? टॉल. मग एक तर टॉलच दिसेल. आता इथे मी असं लिहिलंय, आता हा जीन कुणाला नॉर्मली कंट्रोल करतोय? टॉलला. हा जीन कुणाला कंट्रोल करतोय रे बाबा? डॉर्फला. मग टॉल आणि डॉर्फ, आता समजा हा इतका उंच होता आणि हा इतका उंच होता, तर या दोघांच्या मधली हाईट आपल्याला मिळाली का? नाही. एक तर आपल्याला टॉलनेस मिळणार, जीनवर डिपेंड करेल, एक तर आपल्याला डॉर्फनेस मिळणार. त्याच्यामधलं एक्सप्रेशन आपल्याला मिळणार नाही. म्हणजे त्या टाईपच्या इनहेरिटन्सला, व्हेरिएशनला म्हणणार तुम्ही डिसकंटिन्युअस व्हेरिएशन. डिसकंटिन्युअस व्हेरिएशन. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये आपण बघूया ना. डिसकंटिन्युअस व्हेरिएशनचा मीनिंग काय? एक तर बाबा टॉल असेल किंवा डॉर्फ असेल, रेड असेल किंवा व्हाईट असेल, पिंक नसणार आहे. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड एज डिसकंटिन्युअस व्हेरिएशन इन प्रोजेनी. फॉर एक्झाम्पल हाईट, टीटी और टीटी इन प्लांट. एक तर डॉर्फ किंवा टॉल, मधलं अजिबात नाही. आगे बढ़ेंगे. क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स. अब देखो, it is controlled by one or more than one gene in which dominant genes have cumulative effect. म्हणजे काय? समजा आपण सांगितलंय हे टीटी आणि टीटी असे ट्रेट होते, राईट. कधी कधी काय असणार, एकापेक्षा जास्त जीन आहेत, ए बी सी, आणि इकडे असणार आहे ए बी सी. बघा आता
3 पेअर्स आहेत, एकापेक्षा जास्त जीन्स आहेत आणि या तिन्ही जीन्सचा आता ही तीनही जीन्स कसे असणार आहे त्याच्यामध्ये ऑब्विसली आता कळायला लागलं तुम्हाला याच्यामध्ये हे डॉमिनंट आणि हे तीनही जीन कसे असणार आहेत तर ऑल दीज विल बी रिसेसिव्ह. ओके, मग काय होणार याच्यामध्ये हा एक जीन आहे, हा याचा एक पार्ट मध्ये याचा इफेक्ट दाखवणार, त्याला म्हणू आपण पार्शियल इफेक्ट. एका पार्ट मध्ये थोडासा इफेक्ट, हा सुद्धा पार्शियल इफेक्ट दाखवणार, हा सुद्धा पार्शियल इफेक्ट दाखवणार. समजतं मी काय बोललो? समजा यांनी 10% इफेक्ट दाखवला ए नी, या बी नी सुद्धा 10% इफेक्ट दाखवला, या सी नी सुद्धा 10% इफेक्ट दाखवलाय, पण हे सगळे जीन कसे डॉमिनंट. मग तिन्ही जर एकत्र आले तर तुम्हाला इफेक्ट कसा दिसेल रे बाबा? 30% इफेक्ट दिसेल ना. ओके, मग अशा टाईपचं जे इनहेरिटन्स आहे त्याला म्हणायचं की असं इनहेरिटन्स विच इज कंट्रोल्ड बाय मोर दॅन वन जीन. ठीक आहे, आणि त्यांचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट एकत्र येऊन जो इफेक्ट दिसतोय त्या इनहेरिटन्सला तुम्ही म्हणायचं क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स. दुसरी लाईन बघू आपण. इच डॉमिनंट एलेल एक्सप्रेसेस पार्ट और युनिट ऑफ ट्रेट. सांगितलं ना आपण, पार्ट म्हणजे काय? एक भाग, 10% भाग याने घेतला, 10% याने. ओके राईट. फुल ट्रेट इज शोन ओनली when all the dominant genes are present together. आता 30% इफेक्ट आपल्याला हवा होता, हा काय होता? फुल इफेक्ट. असं समजू आपण इथे, हा होता फुल इफेक्ट. ओके, केव्हा दिसला फुल इफेक्ट? जेव्हा हे तिन्ही डॉमिनंट जीनचा इफेक्ट हा 10% एकत्र आला आणि आपल्याला 30% दिसला. म्हणजे जर फुल इफेक्ट बघायचा असेल क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स मध्ये तर सगळे डॉमिनंट जीनचा इफेक्ट एकत्र यावा लागेल आणि फुल इफेक्ट एकत्र येऊन आपल्याला दिसतो. म्हणून त्या इफेक्टला आपण त्यांची ऍक्शन कशी झाली? क्युम्युलेटिव्ह म्हणजे एकत्र येऊन त्यांची ऍक्शन झाली. ते कंबाइंड देअर इफेक्ट्स अँड शोन फुल इफेक्ट. त्यांचे तिघांचे 10% इफेक्ट एकत्र आले, 30% इफेक्ट दिसला, म्हणजे क्युम्युलेटिव्ह इफेक्ट झाला. म्हणून या जीन्सला क्युम्युलेटिव्ह जीन्स सुद्धा म्हणू शकता. आणि एकापेक्षा जास्त जीन्स प्रेझेंट आहेत म्हणून या क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स करणाऱ्या जीन्सला तुम्ही पॉलीजीन्स सुद्धा म्हणू शकता. पॉली म्हणजे एकापेक्षा जास्त, पॉलीजीन्स म्हणू शकता, क्युम्युलेटिव्ह जीन म्हणू शकता. आणि हे जे इनहेरिटन्स आहे याच इनहेरिटन्सला तुम्ही पॉलीजेनिक इनहेरिटन्स म्हणू शकता किंवा हे क्युम्युलेटिव्ह इनहेरिटन्स म्हणा किंवा पॉलीजेनिक इनहेरिटन्स म्हणा, कारण एकापेक्षा जास्त जीन्स आता याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके, हे जे जीन्स आहेत या जीन्सला जे की क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स दाखवतात त्यांनाच तुम्ही ऍडिटिव्ह जीन्स सुद्धा म्हणू शकता. याचं सेपरेट एक्झाम्पल आपण बघणार आहोत. त्यांना ऍडिटिव्ह जीन्स सुद्धा म्हणू शकता. का? कारण हा ए होता, ए चा इफेक्ट बी शी ऍड झाला, बी चा सी शी ऍड झाला, म्हणजे यांचीच काय झाली आहे? सरळ इथे ऍडिशन झाली आहे. म्हणून या जीन्सला ऍडिटिव्ह जीन्स म्हणू शकता. ओके राईट. इट इज कॉल्ड एज पॉलीजेनिक इनहेरिटन्स. सांगितलं आपण एकापेक्षा जास्त जीन्स आहेत म्हणून पॉलीजेनिक इनहेरिटन्स. और मल्टिपल फॅक्टर, एकापेक्षा जास्त फॅक्टर आहेत. हे काय? एक होता का? 1 2 3 मल्टिपल आहेत म्हणून मल्टिपल फॅक्टर इनहेरिटन्स और ब्लेंडिंग इनहेरिटन्स. आता ब्लेंडिंग इनहेरिटन्स आपण याला का म्हणणार? पुढे जाऊ. प्लिओट्रॉपी मध्ये नाही जायचं आपल्याला. Why it is called blending inheritance. याला ब्लेंडिंग इनहेरिटन्स का म्हणायचंय? क्वेश्चन. राईट. बघा, समजा ए बी सी हे काय कंट्रोल करतात जीन? व्हाईट कलर, कम्प्लीट व्हाईट. ओके, आणि हे ए बी सी असतील हे कम्प्लीट ब्लॅक कलर. ओके, आता यांच्यापासून गॅमेट्स ते जाऊ द्या, गॅमेट कशी होतील. यांचं काय झालं? फर्टिलायझेशन. यांच्यापासून काय तयार होईल? F1 हायब्रिड तयार होईल. कसा तयार होईल तो? ए ए बी बी सी सी, कारण हे तिन्ही वेगवेगळे आहेत म्हणून ए ए बी बी सी सी. हा कम्प्लीट व्हाईट, हा कम्प्लीट ब्लॅक. आता हा जो आहे तर याला तुम्ही इथे काय म्हणणार? मलॅटो. मलॅटो म्हणजे मराठीमध्ये ज्याला म्हणतात सावळा. मला एक सांगा, हे कम्प्लीट ब्लॅक आहे, हे कम्प्लीट व्हाईट आहे, जे काय असेल एक उलट केलं जाऊ द्या, आपल्याला समजून घ्यायचा मुद्दा आहे. चला लिहूनच नकोच गडबड. ओके, याला तुम्ही म्हणा कम्प्लीट ब्लॅक आणि याला म्हणा कम्प्लीट व्हाईट. ओके, अकॉर्डिंग टू मेंडल काय व्हायला हवं होतं?
ब्लॅक इथे यायला पाहिजे होतं कारण हे डॉमिनंट आहे. पण आपला मुद्दा हा चालला या टाईपच्या इनहेरिटन्सला ब्लेंडिंग इनहेरिटन्स का म्हणायचंय, तर इथे तुम्हाला सावळा कलर मिळाला, बरोबर की नाही, दोघांचं मिक्स, याचं 50% इनकम्प्लीट डॉमिनन्स सारखं झालंय, बरोबर. याच्यापासून जी जनरेशन तुम्हाला निघणार F2 जनरेशन जेव्हा तुम्ही घेणार त्यावेळा तुम्हाला फक्त सावळा किंवा व्हाईट किंवा डार्क काय म्हणतो ब्लॅक असे नाही मिळणार. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर मिळणार. ब्लॅक मिळणार, ब्लॅकला काय देतो मी आता इथे डार्केस्ट देतो, डार्केस्ट एकदम डार्केस्ट कलर. त्याच्यानंतर दुसरा शेड कोणता मिळणार, डार्कर, मग थोडासा डार्क, मग हा मल्याटो म्हणजेच काय झाला आता सावळा, बरोबर आहे. नंतर थोडा गोरा म्हणजे त्याला लिहितो मी फेअर, अजून जास्त फेअर म्हणजे काय म्हणू आपण त्याला फेअरर, आणि हा फेअरेस्ट किंवा व्हाईटच लिहा ना, जाऊ द्या, फेअर आहे. ओके, व्हेरी फेअर लिहू आपण, चला व्हेरी फेअर, आणि त्याच्यानंतर लिहू आपण कम्प्लीट व्हाईट. मला एक सांगा, इथे एक सावळा कलर मिळाला, हे सोडून द्या. F2 जनरेशन मध्ये एकदम ब्लॅक मिळाला, एकदम व्हाईट मिळाला, हे ओरिजिनल झाले आपले, बरोबर ना, हे ओरिजिनल आहे. पण या दोघांचे पण मिक्स झाले कॅरेक्टर इथे दिसत आहेत की नाही. डार्कर म्हणजे ब्लॅक मध्ये थोडासा व्हाईट ऍड झाला, डार्कर, डार्क, थोडा भरपूर सारा ब्लॅक आणि त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये व्हाईट, नंतर सावळा, दोन्ही 50-50% आले. मग फेअर, व्हाईट वाढला, ब्लॅक कमी झाला, व्हेरी फेअर, व्हाईट खूप जास्त आहे, ब्लॅक कमी आहे, आणि कम्प्लीट व्हाईट. म्हणजेच ह्या आई वडिलांचे कॅरेक्टर, ह्या पेरेंटचे कॅरेक्टर इथे मिक्स झाले की नाही. ओके, कलरचे कॅरेक्टर हे मिक्स झाले, म्हणून या टाइपच्या इनहेरिटन्सला तुम्ही म्हणायचं ब्लेंडिंग, कारण ब्लेंडिंगचा अर्थ होतो मिक्सिंग. ओके, अब यहाँ पे रुक जाएंगे. यहाँ तक हमारा क्यूरियोसिटी बॉक्स तक हम आ चुके हैं, और आगे प्लियोट्रॉपी, पॉलीजेनिक इनहेरिटेंस और उससे रिलेटेड जो भी कंटेंट टेक्स्ट बुक में दिए हुए हैं उसे हम कंप्लीट करेंगे. तब तक के लिए गुड बाय. ओके, थैंक यू.